माऊली माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली गुरुराज माऊली अंगवरी भगवे वस्त्र परिधान विश्वास आदला करुणा कल्याण अंगवरी भगवे वस्त्र परिधान विश्वास आदया करुणा कल्याण अंगवरी भगवे वस्त्र परिधान विश्वास आदला करुणा कल्याण अंगवरी भगवे वस्त्र परिधान विश्वास आदया करुणा कल्याण त्यागिने दयानिया माया मोहाला त्यागिने दयानिया माया मोहाला शिवानंद गुरु संत हवे या जगाला शिवानंद गुरु संत हवे या जगाला संत या जगाला हवे संत या जगाला संत या जगाला हवे संत या जगाला शिवानंद गुरु संत हवे या जगाला शिवानंद गुरु संत हवे या महात्मा सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय शिरोमणि स्वामी महाराज की जय वैराग्य निधि अक्कादेवी माता की जय त्रैलोक्य संपदा लेख समग्रे कलवित्ते सच्चिदानंद रूपाय
सदाशिवाय ब्रह्मणे नमः। यमः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपालक तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्। बंद केलं का तुम्ही? वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून अडसनगरी उपस्थित सर्व शिवभक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून या अंतर्गत अडसचे अनेक भाविक भक्त आपल्या या कार्यक्रमासाठी अखंडपणे 24 वर्षापासून या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर आहेत। त्या अंतर्गत अनेक भाविक इथं सेवा करत असताना सुद्धा कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सेवा मिळावे या इच्छा बाळगून अनेक धान्याच्या माध्यमातून धनाच्या माध्यमातून सेवा करत आहे। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। तर तेवढंच नसून ज्या प्रकारे आपला प्रवास माऊलीचा जवळ 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 जात असतो तेवढाच उत्साह आमचा वाढत असते, तेवढाच गोडी आमचा वाढत असते। ज्या प्रकारे आई जवळ येत असताना लेकराला वाढते आता आई माझ्या जवळ येणार आहे येणार आहे येणार आहे, माहेरला जाताना कसं स्वप्न पाहत जात असते त्या प्रकारे आपले या दिंडीचे भाविक भक्त माऊलीचा निष्ठा ठेवून जातात। हरपले तान भूक म्हटल्याप्रमाणे बघा या ठिकाणी प्रकृतीला सुद्धा वाटते हे कार्यक्रम बघावं। पावसाला वाटत होतं आम्ही बी कार्यक्रम बघा, परंतु आमच्याकडून त्रास होऊ नये म्हणून थोडक्यामध्ये बघून इथे वापिस गेले। गगनी आनंदानं मावे। तर एवढा लंबा प्रवास आपल्या 2-3 प्रवास असा आहेत, फार मोठा अंतर आहे। त्या अंतर करून सुद्धा या ठिकाणी न थकता न रुकता एवढा तुम्ही उडी घेतला तर त्या रिंगणमध्ये तर आम्हालाच त्या ठिकाणी थांबा म्हणून म्हणावं लागलं, तर तुम्ही थांबायला तयार। हे थकलेले ह्या जीवाचा आळस काढण्याकरता थकवा दूर करण्याकरता बघा कधी कधी घरी ज्यावेळी आपण येतो खेळत असलेले लेकराला बघून आईचा थकवा निघून जाते, वडिलांचा थकवा निघून जाते। उराला लावून घेऊन त्याला चुंबन देऊन त्यांचा थकवा दूर करून घेतो। त्याचप्रमाणे आपल्या सर्व दिंडीतले भक्तांच्या थकवा दूर करण्यासाठी मंगल सांगवीचे 2 भक्त मी तर त्यांना ओळखू शकलेले नाही, एवढं सुंदर होते। लक्षात आलं का? मी इथं बसून फोटो काढत असताना मी म्हटलं तिथी कधी काढणार लग्न लावण्यासाठी, आता पसंत पडले लग्न लागला नाही। तर सगळ्यांचे एक भाव उत्साहित होण्याकरता त्या ठिकाणी एक प्रदर्शन फार सुंदर रीतीने बघा। हे सगळं मेकअप करणं काही मामूली गोष्टी नाही, 2-2 हजार 3-3 हजार रुपये लागते माय मेकअप करायला। त्याला किती हजार लागले की कोणाला माहिती आहे। तर एकाच्या लग्नाला गेलतो मी, रात्री होतं लग्न 7:15 लग्नाला गेलतो, 7:15 लग्नाचा टाइम।
वेळेवर लागणार आहे अप्पाजी. तुम्ही वेळेवर 7 वाजता तिथं उपस्थित राहा आणि तुमच्या वस्त्रधारण होईल आणि तुम्हाला सुवर्णदान होईल आणि पंचदान त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे म्हणून मला 7 वाजता बोलविले. तर मुलगी किती वाजता आली माहितीये का? 9:30 वाजता आली मुलगी. मी म्हटलं एवढा वेळ कस काय? 30,000 रुपये दिलो कोणाला? मेकअप करणाऱ्याला. मेकअप करून यायला वेळ झाली. तर असो आमचे हे दोघांचाही मेकअप होण्यासाठी थोडा विलंब झाला आणि वेळ तर निघून चालले. तर या ठिकाणी हे 2 लेकरं इथं बसले. आता ती आई नाराज होऊ लागले होते. मी म्हटलं थोडं बस, त्याचा मेकअप खराब होऊन गेला तर अजून परेशान होईल जाईल म्हणून त्यांना रोखावं लागलं आणि त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी करावं लागलं. एवढा सुंदर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं भटकलेले मन, अटकलेले मन, लटकलेले मन नीट येण्यासाठी त्याला काही ना काही त्या ठिकाणी त्याला प्रदर्शन करावंच लागतं. त्याप्रमाणे सुंदरशा हा कार्यक्रम, हे लाईव्ह कार्यक्रम काही काही पाहणारे लोक, तुम्हाला असं वाटत असेल फक्त आडसमध्ये आम्ही या ठिकाणी पाहू लागलो. इंस्टाग्राम मध्ये हजारोच्या संख्येने एकमेव दिंडीचा लक्ष आहे आणि इंस्टाग्राम मध्ये जास्ती पाहणारे. तर कर्नाटका ಮತ್ತು आंध्र आणि महाराष्ट्र या 3 राज्यातून 1100 रुपये, 1000 रुपये त्या ठिकाणी 1-2 भक्त ऑनलाईन मध्ये त्यांनी काय केलेले, पेमेंट केलेले ऑनलाईन मध्ये. तिथं बघून त्याला खुशी आवरणं गेले. आता मजबुरी आहे, आम्हाला ड्युटी आहे असं म्हणून त्यांचे विचार होतं. परंतु कधी उडी मारून तुमच्या जवळ यावं असं त्यांना वाटत होतं. तरी सुद्धा त्या ठिकाणी बसून सुद्धा सेवा करणारे काही लोक ऑनलाईन मध्ये सेवा करत आहेत. तर अशा प्रकारच्या सुंदर सोहळा आपल्या जवळजवळ आता फक्त 2 मुक्काम शिल्लक आपला राहिलेले आहेत. तर तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमाच्या अगोदर ज्यावेळी माताजी फार सुंदर एक उपक्रम लाभविलेले आहे. वीरशैव लिंगायत परंपरा, लिंगायत परंपरात जन्म घेऊन सुद्धा आपल्याला आम्ही कोण आहे, आमचा परंपरा काय आहे ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. तर हे माहिती करून देण्याकरता काशीपीठाचे जगद्गुरु माऊली चंद्रशेखर शिवाचार्य, डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य गुरुमाऊली व तसेच नवीन विराजमान झालेले परमपूज्य शटस्थल ब्रह्मी 1008 काशीचे जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, या 2 जगद्गुरूंचे कृपा आशीर्वादानं आपल्या धर्माबद्दल आम्हाला ओळख असावं म्हणून एक परीक्षेचा उपक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 14-15 माता काही या ठिकाणी परीक्षेला बसले होते. 100% नंबर येऊन सगळ्यांनी या ठिकाणी पास उत्तीर्ण झालेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजल्या. फार आनंद वाटला. व तसेच जवळ येऊन मला म्हणत होते, काप्पाजी माऊली आपल्या धर्माबद्दल थोडासा एक बोला, 1-2 गोष्टी म्हणून या ठिकाणी माझ्या कानात बोलले. तर सांगायचं म्हणजे आपल्या वीरशैव लिंगायत परंपरामध्ये एक महान रत्न 1500 शतकात एक महान थोर संत शिरोमणी मन्मथ माऊली, त्यांच्याकडे आमचा धावा आहे. काय तुम्हाला शिकवण दिलं म्हणून आम्ही प्रति दिवस नित्यनेमाप्रमाणे, सरपंच साहेब म्हणत होते आम्ही आता 8वी तर्गतीमध्ये आम्ही आहोत आणि 1ली, 2री, 3री याप्रमाणे करत 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 येता वेळे आम्ही परमरस्य पारायण करत येतो. वाटामध्ये शिवपाठ करत येतो, परमरस्य पारायण करत येतो. परमरस्य ग्रंथामध्ये काय उपकार केलेले आम्हाला मन्मथ माऊली, अष्टावर्ण, पंचाचार, षटस्थला संपूर्ण माहिती देऊन त्याच्या अतिरिक्त काय काय केलेले तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये.
अति जवळ, अति निकट संबंध जुळविणारा देवासी आणि भक्तास संबंध एवढा जवळ तुम्हाला भक्ता महेशा प्रसादी प्राणलिंगी शरण ऐक्य म्हणजे स्वस्वरूप शिवाचा स्वरूप. कसं शिवदास म्हणे भृंगी कीट न्याय शिवरूप होये निश्चित. शिवाचं रूप तुम्हाला होण्याकरता एक साधना माऊली ते दिले. फक्त न देता एक आचरण पद्धती सुद्धा सांगितलं. काय आचरण सांगितलं? सकाळी उठून झोपेपर्यंत कसं उठावं, कसं झोपावं, कसं वागावं, कसं चलावं, कसं बोलावं, कसं बघावं, कसं ऐकावं, प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी सांगत असताना सुद्धा मांडे सर तुम्हाला बोलले, ते सुद्धा मन्मथ स्वामी बोलले. कसं जावावं, कळालं का? ह्याला कसं जावं हेही सुद्धा सांगितलं. आणि जाऊन वापिस येताना कसं यायला पाहिजे तेही सुद्धा सांगितलं. अजून काय पाहिजे सांगा? हात किती वेळ धुवायला पाहिजे तेही सुद्धा सांगितलं. आणि घरी आल्याबरोबर घरी कसा प्रवेश करावा एवढं बारकाईनं तुम्हाला माऊली सांगितलं. परंतु आम्ही तसं करत नाही. वेळ आले तेव्हा बघून घेऊ. कोरोना आले की कसं केलात तुम्ही? घडी घडी आंघोळ केलात, घडी घडी हात धुवून घेतलात, घडी घडी सॅनिटायझर वापरून घेतलात, घडी प्रत्येक क्षणोक्षणी असा हात लावला धुवून घ्या, असा हात लावला धुवून घ्या. मोबाईलला शिवायला सुद्धा हात धुवून घेऊन मोबाईलला सुद्धा काय काय लोक सॅनिटायझर मारलेले आहेत. नवऱ्याला मारले की नाही की मला माहित नाही. हा, तर एवढं प्रमाण त्या ठिकाणी स्वच्छता निघाले होते. कोरोना रहोना, त्याचं नाव काय आहे? कोरा रहोना म्हणजे स्वच्छ राहा, त्याच्या नावाचं ठेवले होते. हे गोष्ट केव्हा बोलले? मन्मथ स्वामी 500 वर्षापूर्वीच हे कोरोनाच्या गोष्टी त्या ठिकाणी तेव्हाच बोललेले. लक्षात घ्या. अंतर किती असावं, किती स्वच्छता बाळगावं. आम्ही लहान असताना सुद्धा आम्हाला शाळेला जाऊन आल्यानंतर अंगणामध्ये बसून धडाधडाधड पाणी ओतून सगळं कपडे केसात धुवून आत आम्हाला घेत होते. लक्षात आलं का? म्हणून पहिलेच्या काळामधले पवित्रता सांभाळल्यामुळं अजून बी 110 115 वर्षाच्या आजी. आता दुपारी मी अंबाजोगाईला गेलतो. प्रसाद वगैरे झाल्यानंतर आपले तत्तापूरचे बालाजीराव जे माईक मध्ये बोलतात त्यांनी तिथं त्यांच्या घरी घेऊन गेले. एक आजी माता होते. तड 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 पडलाले. मी म्हणलं हे पडतील ना. म्हणलं आम्हीच पडलो बरच वेळ, ते कधीच पडले नाही म्हणले ते आजी. 10 पैरी पळत पळत आले. आप्पा जाऊ नका मी येऊ लागतो. तुम्ही सावकाश या. फुलं टाकले तर निष्ठून पडलं तर अवघड. महाराज आले पाय मोडले असं म्हणून त्याच्याला. नाही मला काही होत नाही म्हणले. तिने बी म्हटलं मा आप्पा ह्याला काहीच होत नाही, आम्हीच बेमारी पडत राहतो म्हणले. जवळजवळ 100 वर्षाचं जवळचा आजी आहे. मी म्हटलं आई मग एवढं तुम्ही खणक असण्याचं काय कारण आहे? त्यांनी म्हटलं पूजा पाठ जप तप कोणी शिवलेले मला आवडत नाही म्हणले. स्वच्छता बाळगणारे माय. आणि चांबरगामध्ये 116 वर्षाची एक आजी होती आणि जप करत राहायचं हमेशा आणि स्वतः स्वयंपाक करून खायचं. अशा प्रकारचे लोक आचरण बाळगल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्य बी वाढलेले. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही पहा छोटे छोटे लेकरं सुद्धा पाय दुखलेले, हात पाय वळलेले, मानफाट दाटलेले, कंबर दुखलेले, छोटे छोटे एवढेच. आई त्याचं पाय दाबावं लागते संध्याकाळी. उलट झाली जमाना. म्हणून एवढं त्यांनी सूक्ष्म रीतीने मन्मथ माऊली आम्हाला कृपा केलेले. आचरण पद्धती तुम्हाला पाहायचं असेल तर परमर्ष पारायण करा. विस्तारपूर्वक लिंग तत्वाबद्दल तुम्हाला बोलायचं असेल. आता तर आजकाल आपल्या या वातावरणामध्ये शिवभक्ती प्रचार करणाऱ्यांपैकी एक महान थोर
कथाकार म्हटलं प्रदीप मिश्रा. आणि एवढा त्यांनी प्रचार केले. पहिले आम्ही काय करत होतो, रामाचा मंदिर, विष्णूचा मंदिर, समर्थ स्वामीदासाचा मंदिर आणि साईबाबाच्या मंदिर, त्या ठिकाणी ते एक एक मूर्ती आम्हाला दिसत होते. साईबाबाच्या मंदिरमध्ये साईबाबा दिसत होते, समर्थ रामदास स्वामीच्या मंदिरमध्ये समर्थ रामदास स्वामी दिसत होते. परंतु परवा आम्ही नांदेडला गेलो, 5 लिंगाचा प्रतिष्ठापना केलं होतं. 5 लिंगाचं शिवमंदिर प्रत्येक नाही. स्वामी समर्थाच्या मंदिरमध्ये शिवलिंगाच्या स्थापना करायला लावली त्या एरियाचे लोक. साईबाबाच्या मंदिरमध्ये लिंग स्थापना करायला लावले. गणेश गजानन बाबाच्या मंदिरमध्ये लिंग स्थापना करायला लावले. गणेश जवळ लिंग स्थापना करायला लावले. कारण शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केले. कलियुगाच्या अंतकाळामध्ये विश्व भरून शिवाचा गजर होणार आहे असं म्हणून आख्यायी आहे. त्यांनी इतकं सुंदर बोलले. त्यांनी माझ्या कानात बोलल्यामुळं मला तुम्हाला बोलावं लागतं. वीरशैव लिंगायत परंपरा एक महान परंपरा आहे, श्रेष्ठ परंपरा आहे, थोर परंपरा आहे असं म्हणून गुणगान केले. ते व्हिडिओ क्लिप बघितलं मी तर त्यांचे. काय म्हटले त्यांनी, देवाला आम्ही कुठं कुठं ठेवतो, कुठं कुठं ठेवतो, डोंगरावरती ठेवतो, माळावरती ठेवतो, जंगलामध्ये ठेवतो, शिखर शिंगणापर माळावर आहे. या प्रकारे देवाचा मंदिर बांधून त्या ठिकाणी स्थापना करतो. आखरी गावामध्ये एक मंदिर बांधून त्या ठिकाणी स्थापना करतो. आखरी एक देवारा बांधून देवारावर आपण देव ठेवतो. परंतु वीरशैव लिंगायत तेवढा लांब देवाला ठेवलेले नाही. देवाऱ्यावर देव आहे, बाकीचे बरेचसे देव आहे, ते गोष्ट वेगळी. परंतु गावात जायचं गरज नाही, डोंगरात जायचं गरज नाही, कुठं जायचं गरज नाही, आपल्या गळ्यात बांधून घेतले म्हणून हे श्रेष्ठ धर्म. एवढा जवळ कुठल्याही धर्माचे लोक देवाला जवळ घेतलेले नाही, देवाऱ्यावरच ठेवले. परंतु गळ्यात अडकून निरंतर खात असताना सुद्धा त्यांना पोहोचावं, बोलत असताना सुद्धा त्यांना पोहोचावं. लिंग धारण करण्याचं एकमेव कारण आहे, अनाचार आपल्या हातातून होता कामा नये म्हणून देवाला. बघा, देवाच्या मंदिरमध्ये जाऊन भानगडी करता का तुम्ही? देवाच्या मंदिरमध्ये जाऊन भानगडी करता, हे मंदिरमध्ये आलो तसं करू नको असं म्हणतो. तुम्ही स्वतः मंदिर झालेले आहेत. स्वतः मंदिर होऊन ज्यावेळेला गडबड आपण केल्यानंतर ಹೆಂಡದ ಮಡಕೆ ಹೊಡಗನ ತೊಳೆದಂತೆ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. ಹೆಂಡದ मडके ಹೊರಗಣ ತೊಳೆದಂತೆ. ಹೆಂಡ म्हणजे माहितीये का, शिंदीचे जे गाडगा आहे की नाही, हा त्याला काय म्हणतात, हा शिंदी. ते शिंदी भरते ते रातभर मडक्यात. ते मडक किती जुन्न राहते तेवढं प्युअर शिंदी होते म्हणे. आणि मधी तुम्ही एखादी धुवून स्वच्छ करून त्यावेळेस शिंदीच्या झाडाला बांधल्या. महाराज तुम्हाला कसं माहिती? हे बी विचार करणारे लोक आहेत हो. मी एकदा गेलो होतो बाहेर देशाला. पहिले संडासच्या व्यवस्था नव्हते. मोदी आल्यापासून बरेचसे संडास रूम झालेले आहेत. म्हणून तुम्हाला सूचना दिले, त्यासाठी हे परिसर शुद्ध ठेवा, हे मन्मथ स्वामी त्यावेळेला सांगितलं. तर मी ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो तिथं मी त्यांना विचारलो, वर का बांधला तुम्ही? आपा हे रात्रभर हे शिंदी त्याच्यामध्ये टपकत राहते, जमा होते. बरं त्याला किती दिवस तुम्हाला स्वच्छ करावं लागते? त्यावेळेस त्यांनी म्हटलं, स्वच्छ केलं तर शिंदीच होत नाही. मग कसं? मग हे भार स्वच्छ दिसलं, भार आम्ही स्वच्छ करतो, आत मात्र घाण ठेवतो. नंतर थोडं पुढे गेल्यानंतर एक भट्टी दिसला. भट्टीला काय म्हणतात त्याला?
सगळे एकच ठिकाणी येऊन घागर जमा करतात. त्याच्यामध्ये एक माणूस फिरत होता आणि त्याचा अंग उघड होतं. ते बघायला कसं होते, हे दोन बाया आले होते बघायला, एक नवरा एक बायको आले होते ना, तसं होता तो माणूस. आणि त्याच्यामध्ये टबक 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 मारलंय. काय करलं, प्युअर सिंधी बनवू लागलो मला. मग काय कसं करलं, घाम काढायचं त्याच्यामध्ये घालायचं, उडी मारत राहायचं. मी मला असं घाण केलं, किती घाण होते तेवढंच प्युअर सिंधी होते मला. त्याने विचार करायची गोष्ट आहे. आणि हे माणूस ते पिऊन निशामध्ये पडून जातो. त्यावेळी त्यांनी म्हटलं, लिंगायत समाजामध्ये असे काही भूप राहतात, काय म्हणतात, अंगदिच्छेगे मध्य मांसवा तिंबवरू, कंगळिच्छेगे परुवदवा ನೆರವರು, ಲಿಂಗ ಲಾಂಛನ ಧಾರಿಯಾದಲ್ಲಿ ಫಲವೇನು, ಹೆಂಡದ ಮಡಕೆ ಹೊರಗಣ ತೊಳೆದಂತೆ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. अंगदिच्छेगे मध्यम अंसवा तिंबुವರು. या शरीर सदृढ राहते, मजबूत राहते म्हणून गलीज खाणे आणि नशामध्ये राहणे. बघा, मध्यम अंसवा तिंबुವರು, कंगळिच्छेगे परुवदवा ನೆರವರು. या नजरेने शिवाला न पाहता, सुंदर सुंदर स्वतःचा स्त्रीला न पाहता अन्यत्र हे डोळं भटकत राहते. अशा भूपाला शिंदीचे मडके सारखं प्रमाण त्यांनी दिलेले आहे. हे शिंदीची मडकं म्हणत. शिंदीचे मडकं म्हणजे बाहेर धुणे, बाहेर स्वच्छ राहणे, आत मात्र गोंधळ राहणे, असा होता कामा नाही. म्हणून मी म्हणत नाही, अण्णा बसवण्णा त्या काळामध्ये म्हटलेले आहे, लक्षात घ्या. म्हणून हे पवित्र शरीर आहे. देहवे देगुला, काले खंबा, शिरवे व्हन्न कळशवय्या. देहा मंदिर, फिरणारा मंदिर आहे. लिंगायत समास लक्षात घ्या. फिरणारा मंदिर, एक ठिकाणी बसलेले मंदिर वेगळं, हे फिरणारा मंदिर आहे. कारण फिरत राहतो, गळ्यात लिंग राहतो. त्यावेळेला त्या लिंगायत लोकांना पाहून शिवमंदिर मिळत नसेल तर त्या व्यक्तीला पकडून त्याच्या पादपूजा करून त्याच्या लिंगाचं दर्शन करून जात होते म्हणे. पहिले शिवमंदिर फार कमी राहत होते, आता शिवमंदिराचं संख्या वाढलं. आता एक माताजी आले आमच्या सोबत, अप्पा शिवमंदिर मला भेटलं नाही, मी परेशान होऊन गेलो. मग काय केले माय, मग आखरी काय केले आपल्या मंगलसंगीची माता. तर त्या माताबद्दल तरनळीमध्ये बोलतो, लक्षात आलं का. त्यांच्या विस्तारपूर्वक सांगत बसलं तर रात्र सरत नाही आणि संपतो, आणि आमचा बोलणं संपत नाही. तर अक्षरशः त्यांच्याजवळ मी एक गाय दिलं होतं. ते गाय त्यांच्याजवळ काही दिवस राहिले आणि ते गाय आणि एक साप, एक स्तनाकडे दूध साप पित होते, एकाकडे बाई, एकाकडे बाजूला गाय दूध पित होते. आता 20 वासरू ते गाय आमच्या मठामध्ये आहे. 20 वासरू गाय दिलेले आहेत, आतापर्यंत जिवंत आहे. ओमा म्हणून हाक मारल्याबरोबर धावून येतं आणि त्याच्याच पूजा त्या ठिकाणी निरंतर. 80 गायपैकी एक गाय महान गाय ओमा गाय आहे. तेवढं नसून एवढं वयस्कर गाय असताना सुद्धा ते माताजी त्या ठिकाणी येऊन परवा 100-200 लोकांच्या समोर त्याला बघितल्याबरोबर जसं वासरू धावून येते त्या प्रकारे बसलेले गाय उठलं आणि गाय आणि वासरूचं जे प्रेम आम्ही पाहतो ते आईचं आणि ते गायचं प्रेम त्या ठिकाणी मी पाहिलं. तेवढा लोका पुढेच त्यांना पाना फुटलं आणि त्याला दूध पाजायला सुरू केले. मी म्हणलं हे खाऊन टाकतील तुझं, म्हणून फडलशी मी ओढून टाकलं. परंतु त्या प्रकारे ते माताजी आमच्या सोबत आहे, उद्या तुम्हाला त्यांचं दर्शन करायला लावतो. आणि अशा प्रकारचे भक्ती भावना बाळगणारे काही निष्ठावंत लोक आमच्या या दिंडीमध्ये चलत चलत निघालेले आहे. म्हणून हे जिवंत मूर्तीचं एक मंदिर आहे. या मंदिराला जन्म आखरीचा आहे. तुम्हाला वेळोवेळ जन्म घ्यायचा गरज नाही आणि आखरीचा जन्म आहे. जन्म मिळाला तरी सुद्धा सुखाचा जन्म ते पैकैला. सुखाचा जन्म तुम्हाला मिळावं असा सदिच्छा बाळगतो. वेळाच्या अभावी अनेक भाविक भक्त या ठिकाणी सेवा केलेले आहे आणि प्रसादाचा व्यवस्था केलेली आहे. तर
या जवळ असलेले असरडहू त्या गावातील काही भक्त प्रतिवर्षी या ठिकाणी येतात, आपले आनंद लुटतात. तेवढंच नाही, मी तर म्हणतो असर ढहू, अश्रूचं ढहू म्हणतो मी त्याला. अश्रू म्हणजे डोळ्यामधून निघणारा जो पाणी, त्याला अश्रू. ढव म्हणजे एक ठिकाणी जमा झालेले ढव. आणि भक्तीचा अश्रू टपकून टपकून त्या ठिकाणी ढव झाले, असं म्हणून मी एकदा प्रवचन त्या ठिकाणी केलं होतं. तर असरडवचे काही भक्त या ठिकाणी उपस्थित लाभलेले आहे. तर या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांनी या अडस नगरीतून, स्वामी परिवार भरपूर आहे, छोटे छोटे लेकरं किती छान त्या ठिकाणी आई गिरी नंदिनी म्हणून जे बोलले, मुंबईहून आले आमच्यासाठी भेट घेण्याकरता. दिवाळीला तर आली, परंतु दिवाळी दुसरा एक दिवाळी येणार आहे गुरु महाराजांचं म्हणून या ठिकाणी आतापर्यंत त्यांनी वास्तव्य या ठिकाणी केले. तर उत्तम संस्कार त्या लेकरांना लाभलेले. आणि हे पोटात असल्यापासून आमच्या या सेवेमध्ये त्यांची आई आहे, म्हणून ते संस्कार प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी थोडासा आम्ही अदल बदल केलेले आहे. पिंपरी कोळगाव का, पिंपरीमध्ये जाता जाता पिंपरी म्हणजे पुन्हा पिंपरी नाही, इथे एक पिंपरी आहे, पिंपरी चिंचवड तिथे बी एक आहे. आणि ते कोळपाजवळ एक पिंपरी आहे, त्या पिंपरीला जवळच लगतच एक स्कूल आहे. त्या स्कूलमध्ये आपल्याला पारायण होईल आणि त्या ठिकाणी स्नानाचा सुविधा होईल. तेवढंच नाही, फराळाचा सुविधा सुद्धा त्या ठिकाणी एक कुंभारप्पा, त्यांच्या नाव आता काय सांगितलंय, कुंभारप्पांचा परिवार त्या ठिकाणी आमची सेवा करत आहे. तर जाता जाता त्या ठिकाणी आंघोळ वगैरे करून, तुमचे कपडे वगैरे वाळू घालून त्या ठिकाणी पारायण तुम्ही सुरुवात करा, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्याचं हितचिंतन करून 2 शब्द या ठिकाणी ग्रहण करू. सांब जय नम पार्वती हर 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 हर. आरती शिवराजा सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. संत शिरोमणी मंगल स्वामी महाराज की जय. दिंडी मधला कोणी दर्शनला येऊ नका, फक्त अडसचे महिला पुरुष मंडळी या ठिकाणी दर्शन घेते. दिंडीतलं कोणी येऊ नका. लईन सिरी जेवायला बसा.